श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, गाणगापूर सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराजांनी दीक्षा व संन्यास हा कोणामार्फत घेतला व त्यांचं नाव हे नरसिंह सरस्वती असे कोणी ठेवले आणि बिल्लवडी नरसिंहवाडीला त्यांचे केव्हापासून केव्हापर्यंत वास्तव्य होते आणि नंतर गाणगापूरला महाराज कधी आले व केव्हापर्यंत होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी महाराजांच्या बालपणीची संपूर्ण कथा सांगितली आहे। 1386 साली महाराज घर सोडून काशी या तीर्थक्षेत्री पायी गेले आणि त्यांना तेथे गुरुरूपाने श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे भेटले आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी त्यांचे नाव नरसिंह सरस्वती असे ठेवले। पुढे त्यांनी भारतभर तीर्थक्षेत्रांना भेटी देत भ्रमण केले। वयाच्या 30व्या वर्षी एकदा पालकांना भेटून आले आणि नंतर 1422 ते 1434 या कालखंडात त्यांनी बिल्लवडी सांगली जवळच्या नरसिंहवाडी या ठिकाणी आपले वास्तव्य केले। नंतर ते 1435 साली गाणगापूर येथे आले आणि त्यांच्या अवतार समाप्तीपर्यंत म्हणजे 1458 पर्यंत त्यांनी गाणगापूर येथे वास्तव्य केले। त्यांच्या दोन्ही वास्तव्यात गृहस्थांना व तपस्वींना त्यांच्या अपार सामर्थ्याने त्यांना चमत्कार दाखवला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि गाणगापूर आणि पिठापूर सिरीज आपल्या चॅनलवर चालू आहे आणि स्वामी सिरीज ही मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे। जर तुम्ही स्वामी सिरीज पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि स्वामी सिरीज नक्की पहा। आणि गाणगापूर आणि पिठापूर सिरीज हे आपल्या चॅनलवर चालणार आहे, तर लवकरात लवकर ही सिरीज पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।